आणि यानंतर देशाच्या राजकारणातली एक सर्वात मोठी बातमी, यूपीए सरकारच्या आर्थिक गैरव्यवस्थापनावरती सरकारची श्वेतपत्रिका शनिवारी मांडली जाणार आहे। 10 फेब्रुवारीच्या दिवशी दोनही सभागृहात ही श्वेतपत्रिका अर्थमंत्री निर्मला सीतारामन स्वतः सादर करतील। बजेट मांडताना अर्थमंत्री या विषयाबाबतीत नेमकं काय म्हणालेल्या होत्या ते सुद्धा आपण पाहूया। In 2014, when our government assumed the reins, the responsibility to mend the economy step by step and to put the governance systems in order was enormous. The need of the hour was to give hope to the people, to attract investments and to build support for the much needed reforms. The government did that successfully, following a strong belief of nation first. The crisis of those years has been overcome and the economy has been put firmly on a high sustainable growth path with all-round development. It is now appropriate to look at where we were then. I repeat, it is now appropriate to look at where we were then till 2014 and where we are now, only for the purpose of drawing lessons from the mismanagement of those years. The government will lay a white paper on table of the House. आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे याविषयीची माहिती आपल्याला देणार आहेत। सोमेश, ही श्वेतपत्रिका कोणत्या मुद्द्यांवरती एकतर आधारित असेल आणि विरोधकांना आणखी एक धक्का या श्वेतपत्रिकेनंतर बसू शकतो का? ज्ञानदा, नक्कीच या श्वेतपत्रिकेचा उद्देश हाच आहे की भाजप सरकारला यापूर्वी यूपीए सरकारच्या काळात आर्थिक अनागोंदी कशा प्रकारची होती यासाठी एक नरेटिव्हच्या दृष्टीने ही श्वेतपत्रिका जाहीर केली जाणार आहे। आणि विशेष म्हणजे मुद्दामून आपल्याला सर्वांना माहिती आहे 9 फेब्रुवारीपर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं, परंतु 9 फेब्रुवारीचं अधिवेशन हे 10 फेब्रुवारीपर्यंत एका दिवसाने एक्सटेंड करण्यात आलंय आणि तो एक दिवस शनिवारचा असणार आहे। म्हणजे ज्यावेळी शक्यतो सभागृहाचं कामकाज नसतं, अपवादात्मक परिस्थितीत शनिवारी किंवा रविवारी सभागृहांचं कामकाज झालंय, तर शनिवारी तो दिवस एक्सटेंड करण्यात आलाय। आणि एकतर दिवस एक्सटेंड केल्यामुळे आणखीन एक त्यातून धक्का मोदी सरकारने दिला की एक खास दिवस एक्सटेंड करण्यात आलाय आणि शनिवारच्या दिवशी त्या एक्सटेंड केलेल्या दिवशी ही श्वेतपत्रिका सभागृहामध्ये मांडली जाणार आहे। त्यामुळे स्वाभाविक मुद्दामून या श्वेतपत्रिकेवर जास्तीत जास्त चर्चा व्हावी। काही तांत्रिक कारणास्तव सोमेशशी आपला संपर्क तुटलेला आहे, परंतु स्वतः निर्मला सीतारामन देशाच्या अर्थमंत्री 10 फेब्रुवारीला यूपीए सरकारच्या कार्यकाळातील आर्थिक गैरव्यवस्थापनासंदर्भातली श्वेतपत्रिका सभागृहात सादर करतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।